ऑटोमोबाईलचा मोठा व्यवसाय असलेल्या फोर्ट रोडवरील समस्यांचे दशावतार संपता संपेनात. हॉटेल मॅजेस्टिक ते जिजामाता चौकपर्यंत अनावश्यक असलेला दुभाजक घालण्यात आलाय. आधीच हा मार्ग अरुंद, त्यात दुभाजक घातल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालक आणि येथील व्यापाऱ्यांना करावा लागतोय. रस्त्यावरील खड्ड्यांनी तर या मार्गावरील व्यापाऱ्यांचं जगणंही हराम केलंय. प्रवाशांना तर कसरत करावी लागतेच, पण व्यापाऱ्यांनाही रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका बसत असल्याचे देवानंद यांनी सांगितले. हा नमस्कार. हे फोर्ट रोड हे मॅजेस्टिक हॉटेलनं जाधव पेट्रोल पंपच्या मध्ये जो खड्डे आहे, ह्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी थांबवून आणि साईडला पाणी पूर्ण थांबवून आणखी गटर पूर्ण ब्लॉकवाला येतं. ह्याच्यातनं लोकांचं ट्रॉफिक आणि आजूबाजू लोकांना पाण्याच्या खड्ड्यातनं हे जाणार येणार लोकांना स्लिप होऊन पडून असं सगळ्यांना त्रास व्हायला येतात. आणि हे विनंती आहे, हे जरा येऊन कृपा करून हे जरा रोड जरा मोकळं करायचं आहे. आणि इथं जाधव पेट्रोल पंपकडे जो पाणी थांबतं आहे, तीन फूट पाणी थांबतं आहे. हे 3 फुटाचं पाणीमध्ये यायचं जायचं रोड पूर्ण ब्लॉक आहे. याच्यात व्यापाऱ्यांना पूर्ण त्रास आहे. इकडं व्यापाऱ्यांना म्हटलं यायचं जायचं लोकांना पूर्ण त्रास आहे. आणि दुकानवाल्यांचा तो पूर्ण धंदा बी बाद झाला इकडं. आणि हे डिवायडरनं आणि मॅजेस्टिक हॉटेलकडनं धरून येणारे गाड्या स्लिप होऊन फार पडाले ते जात. व्यापारी आहे त्याची काय मागणी होती डिवायडर घाला वगैरे असं म्हणून? मागणी तर डिवायडर घालायचं तर मागणी नव्हती. हे लोक घातले. हे घातल्यानंतर याच्यातनं आजूबाजू दुकानवाल्यांना लई त्रास झाला याच्यात. हे एक साइड कॅन्टोन्मेंट येते, एक साइड कॉर्पोरेशनमध्ये येते. ते जो कॅन्टोन्मेंटचं ते कॅन्टोन्मेंटला संबंध आहे. मालकी जो आहे ते मालकीला संबंध आहे. आणि एक मालकी रोड आहे, एक कॉर्पोरेशन रोड आहे, एक कॅन्टोन्मेंट रोड आहे. ते पूर्वीपासून तसंच आहे. ते कॉर्पोरेशन कॅन्टोन्मेंट त्यांच्यातने बुकिंग घ्यायला ते कॅन्टोन्मेंटमध्ये जो रेंटेड आहे ते त्यांच्यातने रिपेअर करून त्यांच्यातने राहतात. मी देवानंद, फोर्ट रोड, देव एंटरप्राइज, इकडं मॅजेस्टिक हॉटेलच्या बाजूला रहिवासी. विशेष म्हणजे या मार्गावरील एक गल्ली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या तर दुसरी गल्ली महानगरपालिकेच्या अखत्यारीत येते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील दुकानांची डागडुजी करण्यास मनाई आहे, त्यामुळे विकास खुंटलाय. याबाबत बोलताना ऑटोमोबाईल दुकानदार संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील म्हणाले की फोर्ट रोडवर खड्ड्यांचे आणि कचऱ्याचे साम्राज्य आहे. रोगराई झपाट्याने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर इथल्या व्यापाऱ्यांना आणि कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. नमस्कार. आज बेळगावमध्ये पावसानंतर अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत. त्यातल्या मुख्य समस्या म्हणजे आपल्या बेळगावमधील फोर्ट रोडचं जे मार्केट आहे ऑटोमोबाईल, जिथे अनेक ठिकाणाहून लोक येतात, अनेक राज्यातून येतात किंवा अनेक गावातून येतात. अशा रोडच्या ठिकाणी एवढे प्रॉब्लेम्स आहेत की खड्डे भरपूर झाले आहेत. नंतर हे झाड बघू शकता तुम्ही. हे झाडाच्या फांद्या वगैरे थोड्या तोडणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपलं जुनं मार्केट आहे, जो जुना बाजार म्हणतो आम्ही, मोडका बाजार, तिथे पण थोडे रस्त्यात खांबा आलेला आहे. पाणी जिथं तिथं साठतं आहे. नंतर या ठिकाणी एक पेट्रोल पंप होता कॅन्टोन्मेंटचा, त्या ठिकाणी सगळं दुर्गंधीचं साम्राज्य केलेलं आहे. आणि आता परवा आपण पाहिले 14 वर्षाची मुलगी एक बळी पडलेली आहे डेंग्यूच्या कारणाने. तर मला अशी विनंती करायची आहे कॉर्पोरेशन व MLA साहेबांना की या एरियामध्ये आपण लक्ष देऊन इथे काहीतरी जरा ह्याच्यावर तोडगा काढावा आणि जनतेची ज्या समस्या आहेत त्या सोडवायची मी विनंती करतो आपल्या माध्यमातून. आणि इथे अनेक समस्या या लोकांच्या आहेत, त्याही ऐकून घ्या आणि लवकरात लवकर त्याच्यावर तोडगा काढावा अशी मी विनंती करतो. माझं नाव शरद पाटील आहे. मी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष आहे, प्रेसिडेंट आहे. या नात्याने मी सर्वांना विनंती करतो, आमची कुणाची तक्रार किंवा काही नाही आहे, पण आमची रिक्वेस्ट आहे सर्वांना की आपण ह्या सर्व इथले प्रॉब्लेम्स आम्हाला सॉल्व्ह करून द्यावे. धन्यवाद. व्यापारी इनायत किल्लेदार आणि खामूद सौदागर यांनी समस्यांचा पाढा वाचला. पेट्रोल पंपजवळील जुनाट झाड कधीही कोसळेल, त्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता आहे, पण ते हटवले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. इधर बहुत काम किया गटर का, लेकिन पूरा पानी गटर के अंदर नहीं जा रहा है, पूरा बाहर आ रहा है. पूरा कचरा अंदर ही है, निकालते हैं और वापस भर जाता है. पूरा अंदर सबके शॉप्स में अंदर पानी आ रहा है. स्मार्ट सिटी बोल के इतना बड़ा काम किया, इतना खर्चा किया, लेकिन पानी क्लियर नहीं हो रहा है. पूरा रोड पे ही कचरा आ रहा है. इतना स्मेल आता है, 2-3 दिन स्मेल जाता नहीं है. और पानी थोड़ा भी बारिश आया पानी पूरा रोड पे आ जाता है.
बहुत दिक्कत हो रहा है। और वोट के इस तरह आते हैं घर तक आ, लेकिन बाद में वोट वावत में दुकान भी नहीं, क्या भी नहीं, सब बिसर के छोड़ते हैं। सब एमएलए की सब खाओ वाले है, सब कुछ फायदा नहीं हो, कोई भी रहने खर्चा करते हैं फिर भी वापस ही आता है। ऐसा। यहाँ के एंटरप्रेन्योर्स उनको क्या तकलीफ होती है? तकलीफ क्या, दुकान में पानी, अभी पूरा बोर दुकान लगा में के पानी पानी आता है, काढ़ो, नुकसान मोटर होता है, लगा के पूरा दुकान धंधा में करने पानी का आता क्या, खाली पानी करते रहे। गंदा पूरा इधर ही, आधा गाड़ी डूब जाता है। शुभ नाम के लिए एमएलए है, कुछ काम का नहीं एमएलए हमारा। कंटोनमेंट बोर्ड और महानगर पालिका सबको बोला, सब लोग आके खाली कचरा काटता है जाता है, फिर वापस वही हाल होता है। पूरा एक ये मेन सोल्यूशन करना पड़ता है, पूरा परमानेंट होना चाहिए। आया 8 दिन आके कचरा काटता है, फिर वापस और जम जाता है, और कचरा जमता है और काट के आ जाता है। अभी तुम्हारे एक को दिखलाते permanent थे solution पानी चाहिए। पूरा भरे, सो मोटर लगा के काढ़े हम पानी। मोटर लगा के पानी बाहर लेना पड़ता है। अभी आपकी मांग क्या है? पूरा एक परमानेंट सोल्यूशन होना ना, हर बार हर साल ऐसा ही होता है। एक 8 दिन जाता नहीं, पूरा पानी दुकान में अंदर आता है, फिर क्लीन करो, फिर वापस ऐसा ही परमानेंट एक ही बार सही करना है ना। सब पूरा इधर ही आता है। पूरा ये इधर ही है, जब से ये नया गटर बनाया है फिर भी पाणी अटक जाता है। प्रवासी अर्जुन यांनी सांगितले की रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत, तर व्यापारी जिग्नेश गोराडिया म्हणाले की येथील जिजामाता चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचते। कॉरपोरेशन और कैंटोनमेंट को रिक्वेस्ट करते हैं कि भाई ये झाड़ कभी भी गिर सकता है ऊपर, वो थोड़ा उसको कट करके लेवल कर दो, और ये पंप का प्रॉपर्टी है उसको थोड़ा प्लीज़ क्लीन एंड मेंटेन रखिए। उसकी वजह से हम लोग को बहुत तकलीफ़ होती है, पानी भरता है, बहुत सारी दिक्कत होती है, तो रिक्वेस्ट है। और ये रोड का भी प्रॉब्लम है, वो थोड़ा रिक्वेस्ट है कि थोड़ा उस पर ध्यान देके करवा दे थोड़ा। फोर्ट रोड उत्तर विधानसभा मतदारसंघात येतो, पण इथल्या समस्यांकडे आमदारांचं दुर्लक्ष झाल्याचं सांगण्यात आले। रस्त्यावरील खड्डे बुजवावेत आणि अनावश्यक दुभाजक हटवावा अशी येथील व्यापारी आणि प्रवाशांची मागणी आहे। नमस्कार, आता आपण आहोत PV रोडवरील फ्लायओव्हरजवळ। शहरातील चारही फ्लायओव्हरची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे, कारण अलीकडेच बांधण्यात आलेल्या या फ्लायओव्हरवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, त्यामध्ये पावसाचं पाणी साचतं आहे, त्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। बरेच कपलेश्वरी मंदिरजवळचा जो फ्लायओव्हर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात दररोजच्या दररोज घडत आहेत। याबद्दल तक्रार करूनही संबंधित खाते त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप तेथील स्थानिक नागरिक आणि प्रवाशातून होताना दिसतोय। तर PV रोडवरील जो फ्लायओव्हर आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, तिथे देखील पावसाचं पाणी साचतंय। याकडे संबंधित खात्यांनी लक्ष द्यावं असं येथील नागरिकांचं आणखी प्रवाशांचं म्हणणं आहे। त्याशिवाय फ्लायओव्हरच्या बाजूनं जे दोन्ही फ्लायओव्हरच्या बाजूनं जे सर्व्हिस रोड आहेत, सेवा रस्ता आहेत, त्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडून चिखल साचलेला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना चालत जाणे देखील कठीण होत असल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत। याबद्दलही महानगरपालिका आणि संबंधित खात्यांनी लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केवेलकर, KMM बेळगाव। कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्केबैलकर, KMM मराठी बेळगाव।